श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं आजचा तसा मुख्य विषय आहे गुरुशोध. म्हणजे पुढे जे स्वतः सद्गुरू झाले त्यांनी गुरुशोध कशा प्रकारे घेतला, किती जणांकडे ते गेले, हा महाराजांच्या चरित्रातला एक अत्यंत मनोरंजक असा अध्याय, मनोरंजन करणारा असा नाही, उद्बोधक सुद्धा अध्याय आहे. पण त्यापूर्वी काल आपण पाहिलं की गुरुशोधाचा एक टप्पा झाला होता. आपल्या 2 मित्रांना घेऊन महाराज कोल्हापूरपर्यंत गेले होते आणि तिथलं सगळं कथानक आपण पाहिलं. आणि नंतर वडील रावजी गेले आणि त्यांना गोंदवल्याला घेऊन आले. पण ते गोंदवल्याला जरी महाराज आले तरी त्यांची वृत्ती अंतर्मुखच होती आणि त्यांना फार विरक्तीच होती. एका अर्थाने बाहेरच्या कशात रस नव्हता. अशा वेळेला नेहमी आईवडील विचार करतात, तो त्यांच्याही आईवडिलांनी केला, आजी आजोबांनी केला आणि ठरवलं की आता ह्याच्या पायात लग्नाची बेडी बांधायची, म्हणजे हा इकडे तिकडे धावणार नाही. त्याप्रमाणे लग्न ठरलं. खातवळचे संभाजी गोडसे नावाचे एक शेतकरी होते आणि त्यांची एक मुलगी होती. महाराजांचं वय त्यावेळेला 11 वर्षाचं आणि ही जी मुलगी, जिचं नाव पुढे महाराजांनी सरस्वती ठेवलं, तिचं 8-9 वर्षाचं वय होतं किंवा 7-8 वर्षांचं असेल. म्हणजे आपण भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अशाच प्रकारचं हे लग्न होतं. लग्न झाल्यानंतर महाराज काही फार प्रपंचात रमले नाहीत. 2 कारणं. एक तर वयाने खूप लहान होते, पत्नी तर आणखीनच लहान होती. पण दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे गुरुशोधाची तळमळ त्यांना लागून राहिली होती. तुका तैसा तळमळी जैसी जळावी न वासोळी, अशीच महाराजांची अवस्था झाली होती. घराशेजारी जे गावातलं, ज्याला ग्राममंदिर म्हणता येईल, ग्रामदैवताचं असं हनुमंताचं मंदिर, आणि तिथे अनेक साधू संन्यासी यायचे, त्यांची सेवा महाराज करायचे आणि प्रत्येकाला एकच प्रश्न विचारले, तुम्ही असे भटकता का, तुम्ही असे फिरता का गुरुच्या शोधासाठी. शेवटी एका वृद्ध रामदासांनी ज्यावेळेला महाराजांना सांगितलं त्यावेळेला महाराज म्हणाले की हो, आता मात्र आपल्याला निघालंच पाहिजे घरातून. म्हणून ते गेले होते. पहिल्यांदा त्यांना परत आणलं गेलं कारण खूप लहान होते. विवाहाचा हा जो सोहळा झाला ना, दोन्ही जी कुटुंब होती, लिंगोपंतांचं आणि हे संभाजी गोडसे त्यांचं, ही तशी इनामदार कुटुंब होती. म्हणून 7-8 दिवस ते लग्न चाललं होतं आणि रोज 700-800 पानं जेवून उठत होते. म्हणजे गोंदवल्याने कदाचित तसा विवाह सोहळा त्यापूर्वी पाहिला नसेल, पण तरीसुद्धा तो विवाह होता, संपन्न झाला. महाराजांच्या मनाला वेध लागले होते गुरुशोधाचे. मग त्यांनी ठरवलं की आता आईला सांगूनच जायचं. त्याप्रमाणे त्यांनी आईला सांगितलं की माझा शोध घेऊ नका, मी स्वतः गुरुचा शोध घ्यायला निघालोय आणि आल्यानंतर मग तुम्हाला मी नक्कीच भेटेन, पण गुरुचा शोध घेतल्याशिवाय, गुरु लाभल्याशिवाय मी परत येणार नाहीये. काल आपण 2 प्रश्न घेऊन थांबलो होतो की गुरु करायचा का आणि अनुग्रह घ्यायचा का. किती लहान शब्द आहे गुरु, 2 अक्षरांचा. ब्रह्म जरी 2 अक्षरच आपल्याला वाटली तरी ब्र आणि म दोन्ही जोडाक्षर आहे. पण गुरु साक्षात परब्रह्म, ब्रह्म परब्रह्म एकच. पण गुरु साक्षात म्हणजे प्रत्यक्ष प्रकट झालेलं, व्यक्त झालेलं असं परब्रह्म. कारण ब्रह्माचं वर्णन करताना ते कसं आहे, ते शब्दांच्या पलीकडचं आहे, ते वर्णनाच्या पलीकडचे आहे. म्हणजे अकथनीय, अवर्णनीय, अनिर्वचनीय असे शब्द वापरले जातात. ब्रह्म तसं आहे. पण साक्षात परब्रह्म म्हणून गुरु ज्या वेळेला आपल्या जीवनात येतात, आपण आपल्या महाराजांकडे जरी बघितलं, महाराज जिवंत असताना काय आपला जन्म झालेला नव्हता. किंबहुना बाबा बेलसरे वगैरे सुद्धा महाराजांना बघितलं नव्हतं. पण ते देहातलं बघणं आणि चैतन्यातलं बघणं, आतून महाराजांना पाहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि तोच विचार करत आपण महाराजांच्या गुरुचा शोध पाहणार आहोत. तर गुरु शब्दाचा खरा अर्थ आहे सतत वाढत राहणारा. म्हणजे आपली कल्पना जितकी वाढेल त्याच्याही पलीकडे ते गुरुतत्व असतं. ब्रह्माची व्याख्या अशीच करतात की तुमची अगदी मोठी मोठी जी कल्पना असेल, मोठ्यात मोठी, त्याच्यापेक्षा मोठं हे ब्रह्म असतं. परब्रह्म आपण परम आत्मा, परम ईश्वर, हे परम जे आहे ना ते एका अर्थाने अंतिम आहे,
आणि एका अर्थाने किंवा दुसऱ्या अर्थाने पहिलं सुद्धा आहे. त्याच्यापासून सगळं निर्माण झालं, त्याच्यातच सगळं आहे आणि त्याच्यातच सगळं विलीन होणार आहे. देहातले गुरु बघताना आपल्याला वाटतं की अरे कसं शक्य आहे यांना. सर्वम जगदिदम त्वत्तो जायते, सर्वम जगदिदम त्वत्तस्तिष्ठति, सर्वम जगदिदम त्वयी लयमेष्यति, आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्वम जगदिदम त्वयी प्रत्येति. या जगाच्या अनित्यतेचा, क्षणभंगुरतेचा अनुभव गुरु आपल्याला देत असतानाच याच्यात नित्य असं काय, त्याचा शोध कसा घ्यायचा हे आपल्याला सांगतात. म्हणून गुरु या शब्दाचा अर्थ सतत वाढत जाणारं तत्व आहे. मला जर एखाद्या गुरु करून किंवा त्याच्या समोर नम्र शरण जायचं असेल तर मी स्वतःला लघु करून घेतलं पाहिजे. मी जितका लहान असेल तितके मला गुरु महान वाटते. म्हणून दत्तात्रेयांनी जे 24 गुरु केले त्यात अगदी कीटकांपासून ते मनुष्यापर्यंत सगळ्या प्रकारचे गुण केलेले आहेत. म्हणजे एका लोहाराला जसं केलेलं आहे तसंच एका वेश्येला, पिंगला नावाच्या गुरु केलेलं आहे. आणि प्रत्येकाकडून चांगला चांगला गुण घेतलेला आहे. हा गुरु या शब्दाचा एक पैलू आहे. पण दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे काय की गुरु करायचा का. रामकृष्णाने फार छान सांगितलेलं आहे. गुरु करायला, गुरु शोधायला फार कष्ट घेऊ नका. तुम्ही साखरेसारखे गोड बना, तुमचा स्वभाव मधुर बनू दे, तुमची वाणी अत्यंत मंजूळ असू दे, साखरेसारखे गोड बना आणि कमळासारखे पूर्णपणे विकसित व्हा. ज्या कमळात मकरंद आहे, साखरेसारखी गोडी आणि फुललेल्या कमळातला मकरंद, मुंग्यांना आणि भुंग्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही, ते आपोआप येतात, आपोआप येतात. तशी तुम्ही तुमची तयारी करा. ठाईच बैसोनी करी एकचित्त, आवडी अनंत आळवावा. इकडे तिकडे भटकण्यापेक्षा ठाईच बसून तयारी करत जाऊया. आपल्या जीवनात गुरु अनुग्रह हे एक योगच आहे आणि त्यामुळे गुरु चालत येईल आपल्याकडे. इतकी आपली तयारी नसेल कदाचित, पण तरी गुरु करायचा म्हणजे नक्की काय करायचं. एक तरुण महाराजांच्याकडे गेला आणि म्हणाला, तुम्ही सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी मी केल्या. सकाळी लवकर उठून अंघोळ कर म्हणलात, अंघोळ केली. त्याच्यानंतर व्यायाम कर म्हणलात, व्यायाम केला. नंतर स्वतःचं जेवण स्वतः केलं. एक बऱ्याच गोष्टी केल्या. लग्न सुद्धा करा म्हणलात, मी केलं. पण चिंतन कर म्हणतात म्हणजे नक्की काय करायचं. काल आपण बघितलं महाराजांचा जो आवडता गीतेतला श्लोक आहे त्याच्यात पार्थ अनुचिंतयन, अनुस्मरण महाराज म्हणलेले नाही आहे. कारण तसे श्लोक आहेतच की. म्हणजे सतत 24 तास माझं स्मरण कर. तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्ध, हे सांगितलंय ना. किंवा अंतकालेच माम एव स्मरण मुक्तवा कलेवरम, हा तर महाराजांचा आवडता सिद्धांत होता. अंते मती सागती, शेवटचा श्वास तर नामात गेलाच पाहिजे, पण शेवटची सुटणारी वस्तू सुद्धा नाम असली पाहिजे असे सांगणारे महाराज आवडता श्लोक विचारल्यानंतर अनुचिंतयन असं नाही सांगत, अनुस्मरण नसतं. चिंतनावर कर. चिंतन करायचं म्हणजे नक्की काय करायचं. चिंतन करायचं, ध्यान करायचं. एकाने विचारलं मला ध्यान करायचंय, कसं करू. महाराज हसून म्हणाले, तुझं सर्व करणं ज्या वेळेला थांबेल त्याच वेळेला ध्यान लागेल. ध्यान हे लागलं पाहिजे, ध्यान करायचं नाहीये. हा, सुरुवातीला आपण ज्याला गायडेड मेडिटेशन म्हणतो, म्हणजे दिग्दर्शित ध्यान, तिथे मग काही सूचना द्यावी लागतात. श्वास असा करा, श्वासाकडे लक्ष द्या. पण शेवटी ध्यान लागायचं हे लक्षात ठेवा. समाधी लागायची, हा महत्वाचा भाग. गुरु करणं आपण म्हणतो आणि अनुग्रह घेणं म्हणतो, त्याच्यात हा लाभणं महत्वाचं आहे. तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो की स्वरूपानंद, स्वामी स्वरूपानंद पावसचे ज्या वेळेला देहात होते त्यावेळेला त्यांच्या दर्शनाला लोक जायचे आणि स्वामी स्वरूपानंदांची प्रकृती हा चमत्कारच होता. त्यांना उठणं बसणं जवळजवळ अशक्य झालं होतं, बोलणं अशक्य झालं होतं. तर पण तरीसुद्धा ज्ञानेश्वरांचं सर्व महत्त्वाचं वाङ्मय अलीकडच्या मराठीत त्यांच्या माध्यमातून आलं. त्यांना आपण अलीकडचे ज्ञानेश्वरच म्हणतो. तर त्यांची दर्शनाला रांग असायची आणि काही दर्शनं झाल्यानंतर त्यांची ती खिडकी होती ती बंद केली जायची. ते एरवी झोपूनच दर्शन द्यायचे किंवा बसूनच दर्शन द्यायचे. एकाने कुतूहल म्हणून त्यांना विचारलं की आम्ही बाहेर उभं असतो त्यावेळेला आम्ही उभं राहून दमलो, थकलो तर ठीक आहे, तुम्ही पडून दर्शन देत असता, मग तुम्ही थकून खिडकी बंद करणं हे असं काय आहे. त्यावेळेला त्यांनी फार सुंदर तो संवाद आहे की तुम्ही काय करायला येता, दर्शन घ्यायला येता, आणि मी काय करतो, दर्शन देतो. देणे आणि घेणे हे जिथे घडतं तिथे थोडी तरी शक्ती लागत असेल की नाही.
अगदी मोराचं पीस हातात दिलं, ते वजन नसेल तरी तुम्ही लक्षात घ्या, मी हातात देतोय म्हणजे माझी काही शक्ती आणि तुम्ही हातात घेताय म्हणजे तुमची काहीतरी शक्ती. म्हणजे देणं आणि घेणं हे दर्शन जरी असलं तरी शक्तीचं आदान प्रदान होतं. अनुग्रह म्हणजे हे शक्तीचं आदान प्रदान. आपण कोण देणार शक्ती? आपल्यालाच ती शक्ती मिळत असते. अनुग्रह म्हणजे गुरु आपलं ग्रहण, गुरु आपला स्वीकार करतो. फार सुंदर उदाहरण रामकृष्णांनी सांगितलेलं आहे की मुलगा कौतुकाने म्हणतो की बाबा नेहमी तुम्हीच का माझा हात हातात धरता, आज मी तुमचा धरणार. तर बाबा म्हणतात काही हरकत नाही, मैदान आहे समोर, मैदानात तू धर माझा हात. कारण मैदानात चुकण्याची आणि पडण्याची भीती नसते. नंतर शेताचा बांध असतो आणि पलीकडे मंदिर असतं आणि मंदिराची जत्रा असते. मैदानात धरलं कुणी, मुलांनी वडिलांचा हात धरला. अनुग्रहापूर्वीची आपली उपासना ही अशी असते. पण बांधावरून जाताना वडील म्हणतात आता मी तुझा हात धरणार. कारण हा तोल जाऊन जर पडला तर खाली पडणार आहे, त्याचा हात धरला पाहिजे. नंतर पुढे थोडी मोकळी जागा असते, कौतुक म्हणून आता तू माझा हात धर. पण पुढे जत्रा आल्यानंतर मात्र मी तुझा हात धरणार आहे, कारण तिथे जर तू चुकलास तर शोधणं अवघड जाईल. हा अनुग्रह म्हणजे आपला हात सद्गुरूंनी हातात घेणं. आणि तो कसा लाभायचा असतो. तुम्हाला आत्ता उदाहरण सांगितलं की ज्या वेळेला दर्शन देणं घेणं असतं, गुरु करणं, ध्यान करणं हा प्रकारच नसतो. गुरु आपल्या जीवनात येतो, तो एक योग असतो. गुरु चालत येईल असं नाही. आपल्या गोव्यातच अशी एक व्यक्ती आहे की जिला आम्ही गुरूंचा लोहचुंबक म्हणतो. कुठून कुठून गुरु सदृश अशा व्यक्ती, मोठा आध्यात्मिक अधिकार असलेल्या व्यक्ती त्या येतात शोधत आणि विचारतात, ये व्यक्ती किधर रहता है, हमें हिमालय में बोला की उनके दर्शन के लिए जाओ म्हणून. हा कुठेच जात नाही, हा आपलं गाव सोडून जवळजवळ कुठे जात नाही. ही कसली शक्ती आहे बरं? फार अधिकार नाही, हा गुरु नाही, कोणाला अनुग्रह देत नाही, काही नाही आहे. पण अशी एक शक्ती, अशी एक साधना त्याची असते. अखंड अनुसंधान महाराज ज्याला म्हणतात, निधिध्यासन उपनिषद ज्याला म्हणतात, ते त्याचं सतत चालू असतं. आणि ते करण्यासाठी बोललंच पाहिजे असं नाही, इकडे तिकडे गेलंच पाहिजे असं नाही, या मंदिरात गेलं पाहिजे, तो जप केला पाहिजे, ते व्रत केलं पाहिजे, असं काही नाही आहे. ही सगळी आतली गोष्ट आहे, अंतरयात्रा आहे. आणि त्यामुळे गुरु अनुग्रह कसा देतो लक्षात ठेवा. नंतर आपण अनुग्रह म्हणजे गुरुचा शक्तिपात असतो. शक्तिपात हा मराठीतला शब्द आहे. ताप आल्यानंतर आपण म्हणतो अगदी शक्तिपात झाल्यासारखं वाटतं, ते वीकनेस, अशक्तपणा येतो. तर तो शक्तिपात मराठीतला आहे. पण संस्कृतमधला अध्यात्मातला शक्तिपात म्हणजे गुरु आपली शक्ती शिष्याला देतो, ज्याला ट्रान्समिशन ऑफ शक्ती म्हणतात. काही गोष्टी लक्षात ठेवा, शक्ती या शब्दाला इंग्रजीत किंवा दुसऱ्या भाषेत प्रतिशब्द नाही आहे. शक्ती ही शक्तीच आहे. कारण तुम्ही स्ट्रेंथ काय, फोर्स काय, पॉवर काय, एनर्जी काय, निरनिराळे शब्द जरी वापरले तरी त्याला प्रतिशब्द आहेत. एनर्जी म्हणजे ऊर्जा. आणि हे सगळे फिजिक्समध्ये म्हणजे आधी भौतिकशास्त्र जे आहे ना त्याच्यात अभ्यास करता येणारे शब्द आहेत. शक्ती हे चैतन्य आहे. शक्ती ही फिजिक्सच्या पलीकडची आहे. आहे का नाही का असा विचारच करू नका, आपण अनुभव घेतला पाहिजे त्याचा. तर काल उल्लेख केला होता की ज्यांनी महाराजांचं ओवीबद्ध चरित्र लिहिलं, श्री सद्गुरू लीलामृत, ते गोपाळबुवा फडके. त्यांना उभं राहण्याचा सुद्धा त्रास होत होता. पाय त्यांचे अत्यंत अधू झालेले होते. पण अत्यंत चांगल्या रचना ते करायचे, पद्य रचायचे, ज्याला मेळे पूर्वी असायचे गणेशोत्सवात वगैरे, आणि तिथे पद्य म्हणली जायची आणि त्याच्यातून देशभक्तीचा, गुरुभक्तीचा किंवा राष्ट्रभक्तीचा असा प्रसार केला जायचा. तिथे कागवाडला महाराज आले होते, त्यावेळेला महाराजांचं ठिकठिकाणी स्वागत झालं आणि प्रत्येक ठिकाणी स्वागत गीत किंवा स्तुती गीत ती इतकी महाराजांना आवडली. ते म्हणाले हे माझं वर्णन आहे म्हणून नाही, रचना म्हणून छान आहे, ही कुणी केली, त्यांना जरा बोलवा. त्यावेळेला ते म्हणाले की ते गर्दीत येऊ शकणार नाहीत. महाराज म्हणाले ठीक आहे. ते राहत होते त्या घरासमोरच्या रस्त्यावरून ज्या वेळेला महाराज जात होते आणि महाराजांच्या बरोबर नेहमी 100-200 मंडळी ते तिथे काम करायला चालले होते महाराज, की जी मूर्ती भंजन झालेली होती त्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करायला महाराज आले होते. पण ते महाराज आपल्या रस्त्यावर म्हणून जात आहेत म्हटल्यानंतर हे आले आणि वरांड्यातल्या एका खांबाला धरून असे उभे होते गोपाळबुवा फडके. तेवढ्या गर्दीत महाराजांची त्यांची दृष्टादृष्ट झाली. महाराजांनी त्यांना बघितलं आणि काय कोणास ठाऊक त्या दृष्टीतून सुद्धा शक्तिपात किंवा अनुग्रह दिला गेला. रात्री ते म्हणतात, जे फडके बुवा तुम्ही म्हणता की ज्यांनी या सगळ्या रचना ही गीतं वगैरे रचलेली होती,
त्यांना हा कवित्वाचा महाप्रसाद द्या म्हणून एक नारळ दिला आणि तो त्यांच्यापर्यंत पोचवायला सांगितला. योग्य वेळी तुमच्याकडून एक प्रतिभा जागी होईल आणि तुमच्याकडून रचना होईल. पहिल्यांदा नमस्कार त्रयोदशी आपण म्हणतो नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, असे 13 श्लोक लिहिले, पण लोकांचं समाधान नाही झालं. मग त्यांनी प्रत्येक श्लोक घेऊन एक एक अध्याय लिहिला आणि असं 13 अध्यायांचं श्री सद्गुरू लीलामृत लिहिलं गेलं. अतिशय रसाळ ग्रंथ आहे. म्हणजे एका बाजूला ज्ञानेश्वरी, एका बाजूला दासबोध, मध्ये भागवत, अशा 3 ग्रंथांची म्हणून जी एक शैली आहे ती शैली या ग्रंथाला आहे. आपला तर तो सामवेदच आहे एका अर्थाने. तर तो शक्तिपात होता, तो अनुग्रह होता आणि तो अनुग्रह झाला होता. अनुग्रह घेणे हा एक विधी आहे, ती औपचारिकता आहे, ती केली पाहिजे. देहात जो गुरु नाही आहे तर काय गोंदवलेला आपण पादुकांवरून घेतो, कुठे समाधीवरून घेतात, कुठे मूर्ती असते त्या मूर्तीच्या समोरून घेतात, घ्यावा. पण अनुग्रह हा झाला पाहिजे. मला आतून वाटलं पाहिजे की गुरूंनी त्याचा शक्तिपात माझ्यात केलेला आहे, त्याची शक्ती माझ्यात संक्रमित केलेली आहे. 4 प्रकारांनी असा शक्तिपात गुरु करत असतात असं अध्यात्मशास्त्रात सांगितलेलं आहे. उदाहरणं सुद्धा फार छान दिलेली आहे. स्पर्शाच्या माध्यमातून आपली शक्ती देतात. हे सोपं वाटतं. गुरु सेवा करून घेतात, गुरु शिष्याला जवळ घेतात, त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात, त्याच्या डोक्यावर आशीर्वाद देतात हाताचा स्पर्श करून. या सगळ्या गोष्टी आहेत ना, स्पर्शातून शक्ती गुरुची आध्यात्मिक शक्ती ती शिष्याकडे जात असते आणि शिष्याला आपली तयारी होते असं वाटत असतं. याच्यासाठी उदाहरण कुठलं दिलं जातं? उदाहरण दिलं जातं कोंबडीचं. कोंबडीचं अंड जे असतं ते जन्मल्याबरोबर आत जीव आहे, लक्षात ठेवा. पण तो जीव अजून तशा अर्थाने ॲक्टिवेट आपण शब्द वापरतो ना, तसा असा जिवंत झालेला नाही. अंड घातलं तरी ते तसंच असतं. कोंबडी त्याच्यावर बसून राहते आणि ते बसून राहिल्यानंतर स्वतःच्या शरीराची ऊब ती त्या अंड्याला देते, अंड उबवते आणि मग योग्य वेळी त्यातून पिल्लू बाहेर पडतात. हा अनुग्रह आहे. गुरु शिष्याला आपल्या जवळ ठेवून घेतात आणि आपली सेवा करायला सांगतात असं नाही, तर त्या निमित्ताने त्या स्पर्शातून आपली शक्ती ते गुरुला देत असतात. हा पहिला झाला स्पर्शातून. दुसरा शब्दातून. गीता तसं बघितलं गेलं ना तर कृष्णाने अर्जुनाला स्पर्श केला आहे असं उल्लेख नाही आहे. गीतेत फक्त शब्द आहे आणि एक दर्शन आहे. कुठलं दर्शन आहे? विश्वरूप दर्शन आहे आणि प्रश्नोत्तर आहे. हा सुंदर असा उदाहरण आहे. गीता आहे शब्दातून दिलेला अनुग्रह, आपली शक्ती दिलेली असते. ज्ञानेश्वर पुढे म्हणतात की त्यांनी केलं काय? ये हृदयीचे ते हृदय घातले. आणि दोघांनाही कळलं नाही की कृष्णाने आपली शक्ती आपल्या हृदयात घातलेली आहे आणि अर्जुनाला कसं केलं? आपणासारखे केले तयाचे अर्जुन पण न मोडता. फार महत्वाचं आहे की अर्जुन पण तसंच ठेवलं, त्याचं क्षत्रियत्व, क्षात्रतेज, पराक्रम तसाच ठेवला. पण आपलं जे ज्ञान होतं त्यावेळेला तो जी ग्लानी किंवा मोह आलेला होता अर्जुनाला, तो दूर करण्यासाठी म्हणून पहिल्यांदा अर्जुन विषाद योग म्हणतात आणि शेवटी अर्जुन म्हणतो त्वत्प्रसादान मयाच्युत. म्हणजे विषादापासून प्रसादापर्यंत हा जो गीतेचा प्रवास आहे ना, तो सुंदर उदाहरण आहे की शब्दाच्या माध्यमातून केलेला शक्तिपात किंवा दिलेला अनुग्रह. आता उदाहरण कुणाचं दिलेलं आहे? घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी. आपण नेहमी म्हणतो की ती उंच उडत असते, ची 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 अशा सगळ्या घारी आवाज करत असतात. म्हणूनच हिंदीत तिला चील असाच शब्द आहे. ते इतक्या उंच उडत असतात आणि इतक्या घारी उडत असतात आणि प्रत्येकीने पिल्लं काढलेली असतात. ती पिल्लं घरट्यात असतात, त्यांना पंख अजून फुटलेले नसतात, पण त्यांना आपल्या आईचा आवाज इतका व्यवस्थित ओळखला येतो. त्या आवाजाचा एक सेतू एक तयार होतो. आपण म्हणतो ना कॉन्टॅक्ट किंवा कनेक्शन. आपली आई आपल्या जवळ आहे, आपली आई आपल्यापासून दूर गेलेली नाही. हा जो एक सुरक्षितपणा मिळतो आणि एक प्रकारचे सुखरूप आहोत आपण, कारण आपली आई आपल्याशी जोडलेली आहे. तर गुरु माझ्याशी जोडलेला आहे. हा कुठल्या माध्यमातून? तर शब्दांच्या माध्यमातून. अनुग्रह महाराजांची प्रवचन हा शब्दांच्या माध्यमातून दिलेला अनुग्रहच आहे. आपल्याला कुठलंही आपण प्रवचन काढून वाचूया, एक आपल्याला शक्ती मिळते त्यातून. आपण जर मानसिकदृष्ट्या उदास किंवा खचून गेलेलो असू तर प्रवचन काढून वाचावं. त्या दिवसाचं जरी वाचलं ती त्याच्यात एक वाक्य असं लागेल, रामाचा बाण म्हणूया असा लागेल, आपण बदलून जाऊ. आपला मूड म्हणतो ना आपण, आपल्या मानसिक स्थिती ती बदलून जाईल आणि हे आपल्याला हवं आहे, हे लक्षात ठेवा. तिसरा जो प्रकार आहे अनुग्रहाचा किंवा शक्तिपाताचा, तो दृष्टीतून आहे. इथे स्पर्श नाही आहे, शब्द नाही आहे, त्याच्याही पेक्षा सूक्ष्म अशी दृष्टी आहे.
आणि उदाहरण कासवीचं किंवा कुर्मीचं दिलेलं आहे. आपल्या गोव्यात तर आपल्याला दोन्ही किनाऱ्यावर उत्तरेला आणि दक्षिणेला अशा हजारो कासवी पूर्वी यायच्या. आता कमी झाली संख्या, पण त्या यायच्या. कासवींची अडचण काय आहे की त्यांनी जर अंडी घातली तर ती उबणार कशी, कारण ती पाण्यातच पडणार ना. म्हणून त्या किनाऱ्यावर येतात, जरा किनाऱ्यापासून दूर जातात, आपल्या पायानी किंवा यानी ते वाळू दूर करतात आणि त्या खड्ड्यात अंडी घालतात आणि नंतर वाळू घालून ठेवतात. वाळूची उष्णता म्हणजे काय, भट्टीत किती सुंदर. ठरलेल्या वेळी हे अंतर्ज्ञान आहे, इन्स्टिंक्ट ज्याला म्हणतात, नॅचरल इन्स्टिंक्ट. हे अंतर्ज्ञान निसर्गाने त्यांना दिलेलं आहे. ज्या वेळेला ती अंडी फुटणार असतात आणि पिलं बाहेर येणार असतात, त्यावेळेला ती कासवी जिचा खड्डा समोर असतो त्याच्या समोर येऊन उभी राहते. हे ज्ञान आहे, लक्षात ठेवा. आणि त्यातून पिल्लं बाहेर आल्यानंतर ती काही अंतरावर गेलेली आहे, किनाऱ्याच्या अगदी किनाऱ्यावर नाही, पण कासवी किनाऱ्यावर पाण्याच्या कडेला थांबलेली आहे. आणि तिथे समजा 15-20 अशी काही पिलं बाहेर पडली तर त्यातली काही पिलं पक्षी सुद्धा घेऊन जातात, घारीसारखे वगैरे, किंवा कुत्री वगैरे सुद्धा घेऊन जाते. आणि अशी फेंगडत फेंगडत ती 4-5 मुलं जी माझ्यापर्यंत येतात, त्यांचं पोषण करण्याची जबाबदारी माझी. पण जोपर्यंत अंड्यातून बाहेर पडल्यानंतर माझ्याकडे येई तोपर्यंत कूर्म दृष्टीनं मी त्यांना शक्ती देत असते, दृष्टीनं शक्तिपात करत असते. मंदिरात जे कासव असतं त्या कासवाला अनेक अर्थ आहेत, त्यातला हा एक अर्थ आहे कूर्म दृष्टी किंवा अमृत दृष्टी, जी गुरुची असते. या माध्यमातून सुद्धा बऱ्याच वेळेला एखादा लग्न समारंभ आहे आणि काही गोंधळ झालेला आहे, महत्त्वाच्या वस्तू मिळत नाहीत, अशा वेळेला आपल्या दृष्टीपथात एखादी व्यक्ती अशी येते की जी अत्यंत जबाबदार व्यक्ती आहे, अत्यंत शांत व्यक्ती आहे, शांतपणे निर्णय घेणारी व्यक्ती आहे, कुठलाही गोंधळ सोडवणारी व्यक्ती आहे. ती दृष्टीपथात आपल्या येते आणि तिची दृष्टी आपल्यावर पडल्यानंतर हां ते आले ना, आता सगळं व्यवस्थित होईल. आपल्याला हायसं वाटतं, कारण दृष्टीच फक्त उपयोगी पडते. अशा व्यक्तींच्या बाबतीत गुरु दृष्टीने सुद्धा शक्तिपात करतात. चौथा शक्तिपात आहे ना, तो केवळ अस्तित्वाचा. लक्षात घेण्यासारखा विषय. इथे गुरु काही करत नाही. काही करत नाही म्हणजे काय, सगळं करतो, फक्त त्याला स्पर्श करावा लागत नाही, त्याला शब्द वापरावा लागत नाही आणि त्याला डोळे उघडून बघावं सुद्धा लागत नाही. अत्यंत सूक्ष्म आहे. एक श्लोक येतो दक्षिणामूर्ती स्तोत्रातला की जो शंकराचार्यांची व्याख्यानं किंवा प्रवचन काही कशी असायची किंवा आदर्श प्रवचन कसं असलं पाहिजे, व्याख्यान कसं असलं पाहिजे, त्याचं एक उदाहरण आहे, आदर्शाचं उदाहरण आहे. प्रत्यक्षात असं घडणार नाही, पण मोठ्या गुरुच्या बाबतीत शंकराचार्यांच्या घडेल. त्यांनी सांगितले, डोळ्यासमोर एक चित्र उभं करा बरं. चित्रम वट तरोर मूले. एक वडाचं झाड आहे आणि त्या झाडाच्या तळाशी एक सत्संग चाललेला आहे. कसा सत्संग, चित्रम वट तरोर मूले वृद्धा शिष्य गुरुर युवा. शिष्या अनेक शिष्य आहेत, पण ते वृद्ध आहेत वयाने आणि गुरु हा तरुण आहे. शंकराचार्यांचं वय त्यावेळेला जर 16 धरलं तर मंडन मिश्र जे पुढे सुरेश्वराचार्य झाले त्यांचं वय 64 वर्षांचं होतं. म्हणजे वृद्धा शिष्या गुरुर युवा आणि गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्ते छिन्न संशया. गुरु बोलतच नाहीये हो, डोळे बंद करून शांत बसलेला आहे, पण काहीच ट्रान्समिशन होत नाहीये का. गुरोस्तु मौनम व्याख्यानम आणि शिष्यास्ते छिन्न संशया. शिष्यांच्या मनातले संशय, संदेह, ज्याला डाऊट्स म्हणतो, ते आपोआप दूर होत आहेत. हा शक्तिपात अत्यंत केवळ अस्तित्व आहे, लक्षात ठेवा, किंवा केवळ संकल्प आहे. 2 उदाहरणं तुम्हाला देतो म्हणजे कळेल की केवढी मोठी माणसं होती आणि ही अगदी अलीकडच्या काळात जगून गेलेली आहेत. म्हणजे असं काही राम झाला की नाही, कृष्ण झाला की नाही असा वाद घालायची गरज नाही आहे. एक त्या काळातलं उदाहरण देतो आणि एक अलीकडच्या काळातलं उदाहरण देतो. त्या काळातलं उदाहरण आपण गौतम बुद्धाचं घेऊया. गौतम बुद्धाला ज्या वेळेला तो प्रकाश दिसला ज्ञानाचा, मानवाच्या जीवनात दुःख का आहे याची त्याला उत्तर मिळालं आणि तो सगळीकडे संदेश देण्यासाठी अहिंसा, प्रेम, करुणा, शांती याचा संदेश देण्यासाठी गावामागून तो फिरत होता. एका ठिकाणी तो बसायचा, त्याचे शिष्य त्याच्याबरोबर असायचे. ते गावात जाऊन सांगायचे की आमचे गुरुदेव आलेले आहेत आणि तुम्हाला जर काही विचारायचं असेल मार्गदर्शन, किंवा संध्याकाळी ते आपल्याला मार्गदर्शन करतील. गंमत बघा, फार सुंदर ही कथा आहे आणि अनुग्रह कसा व्हायचा असतो याचं एक सुंदर उदाहरण आहे. ज्या वेळेला एक माळी गौतम बुद्ध त्या गावात आला होता, शेजारी एक छोटंसं टेकाड होतं, टेकडीसारखं, तिथे वरती ते बसलेले होते. संध्याकाळी सत्संग होता. माळी दार बंद करून येताना त्याला एकदम एक नील कमल
ते तळ होतं किंवा असा तलाव सारखा होता, त्याच्या मळ्यात आलेलं दिसलं. तो विचार करतो की आत्ता काही ऋतू नाही आहे, सीझन नाही आहे या नीलकमलाचा. आपण हे जर बाजारात नेऊन विकलं तर आपल्याला जास्त किंमत आहे. म्हणून पुन्हा त्यांनी बागेचं दार उघडलं, तो गेला आणि त्यांनी काय केलं, ते नीलकमल तोडलं आणि तो येणार बाहेर. इतक्याच त्या गावातला श्रीमंत व्यापारी जात होता. तो म्हणतो, नीलकमल आणि ह्या दिवसात तुला विकायचं आहे का रे? मी तुला 100 सुवर्ण मुद्रा देतो. सुवर्ण मुद्रा म्हणजे गोल्ड कॉइन्स. 100 या एका दिलं तुम्हाला. तो आपली ती पिशवी काढून मोजतोय, 1-2 मुद्रा. इतक्यात त्या गावातला मंत्री येतो. मंत्री आल्यानंतर म्हणतो, अरे तुला नीलकमल विकायचंय? हो, मी तुला 1000 सुवर्ण मुद्रा देतो. व्यापारी बघतो, मंत्री महोदय आपण आहात. तो म्हणतो, ठीक आहे, 1000 सुवर्ण मुद्रा, मी तुम्हाला ते विकलं. तो त्या व्यवहार करणार. इतक्यात राजा पालखीतून येतो. त्याच्याही दृष्टीला ते नीलकमल पडतं. तो म्हणतो, अरे नीलकमल, मी 10,000 सुवर्ण मुद्रा देतो. मंत्री महाशय म्हणतात की राजेसाहेब तुम्हीच घ्या हे. आणि सगळेजण एका विशिष्ट दिशेने जातात. हा माळी जो आहे तो इतका हुशार आहे. तो म्हणतो, सगळेजण या दिशेने जात आहेत. पहिल्यांदा 100 सुवर्ण मुद्रा मिळतात, नंतर 1000 मिळतात, आणि आता हा राजा 10,000 देतोय. म्हणजे ते ज्या दिशेने जात आहेत तिकडे जर मी गेलो तर मला जास्तीत जास्त किंमत मिळेल. राजाला तो म्हणतो, मी माझा विकण्याचा विचार बदललेला आहे. राजा म्हणतो, काही हरकत नाही. पण राजाही जातो, हा त्याच्या मागून जातो. टेकाडावर एक असा बसलेला आहे तपस्वी, गौतम बुद्ध आहेत. ते ध्यानस्थ बसलेले आहेत, इतके शांत. गौतम बुद्धाची मूर्ती तुम्ही बघा की शांत रस म्हणजे काय ते आपल्याला कळेल. अर्धोन्मिलित डोळे असतात आणि सुंदर ते व्यक्तिमत्व. बघितलं कीच त्यांना शांत वाटतं. आणि हल्ली आपण म्हणतो ना, युद्ध नको असेल तर बुद्ध हवा. हा बुद्ध म्हणजे द एनलाइटन पर्सन. हे लक्षात घ्या. त्याला ज्ञान झालेलं आहे, ज्ञानाचा प्रकाश दिसलेला आहे, पण स्वार्थाने स्वतःची मुक्ती न साधता तो सगळीकडे वाटत सुटलेला आहे. हा माळी बघतो, तो व्यापारी जातो, नमस्कार करतो, एका बाजूला जाऊन बसतो. मंत्री असतो, तो नमस्कार करतो, दुसऱ्या बाजूला जाऊन बसतो. राजा नमस्कार करतो आणि बाजूला जाऊन बसतो. आता तिथे कोणी नाही म्हटल्यानंतर हा म्हणतो की या व्यक्तीला मी जर हे कमळ विकलं तर मला जास्तीत जास्त किंमत येणार आहे. हरकत नाही. तो गौतम बुद्ध केव्हा डोळे उघडतोय हे बघत त्याच्याकडे जात असताना, चढत असताना त्याच्या मनात ती गौतम बुद्धाची मूर्ती बघितल्यानंतर काय होतं, विचार बदलल्याचा. की विक्रय म्हणजे विकणे, विक्री हा विचारच जातो. व्यवहार हा विचारतच जातो. फक्त अर्पण, समर्पण, शरण एवढाच भाव मनात उरतो. आणि ज्यावेळेला तो गौतम बुद्धाच्या जवळ पोहोचतो त्यावेळेला अत्यंत मनोभावानं ते नीलकमल त्यांच्या पायावर अर्पण करतो. त्या स्पर्शाने गौतम बुद्ध डोळे उघडतात आणि ते दृष्टी आशीर्वादच असते. पण गौतम बुद्धांनी त्याचा जो विक्रीचा विचार होता, जास्तीत जास्त किंमत मिळेल, तो पूर्णपणे बदलला अस्तित्वाने. सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि त्यासाठी मी सगळ्यांचा हितचिंतक, सगळ्यांचं कल्याण करणारा, पण मी करतोय हा भाव नाहीये, माझ्याकडून केलं जातंय, माझ्यामधून केलं जातंय या भावाने. अलीकडचं उदाहरण सुद्धा सांगण्यासारखं आहे. विवेकानंदांना पुढे पुढे जे शिष्य मिळाले अमेरिकेला जाण्यापूर्वी, त्यावेळेला ते शिष्य संस्थानिक होते, म्हणजे राजे होते. ते विवेकानंदांना तिकीट काढून द्यायचे, पुढे जायचं असेल त्यावेळेला. असे प्रवास होते काही विवेकानंदांचे. ते एका राजाने त्यांना सांगितलं की मी तुम्हाला फर्स्ट क्लासचं तिकीट काढून दिलंय. विवेकानंद म्हणाले, फर्स्ट क्लासमध्ये कोणी नसतं, पण ठीक आहे, आता काढलंच तर मी जातो. आणि म्हणाले, इथून पुढच्या प्रदेशात प्रचंड थंडी आहे, म्हणून ही रजई, हे ब्लँकेट मी तुमच्यासाठी आणलेलं आहे. ती रजई सोन्याच्या धाग्याने, जरीनं म्हणतो ना आपण, तशी विणलेली होती. म्हणजे त्यावेळेला त्याची किंमत 4-5 हजार रुपये असेल. स्वामी म्हणाले की आम्ही कफनी भगवी वस्त्र घालणारे, आम्हाला असलं नको. माझा आग्रह आहे ना, घ्या तुम्ही, लागेल तुम्हाला, आणि नंतर वाटल्यास तुम्ही दुसऱ्याला देऊन टाका, पण आत्ता मात्र ह्याचा स्वीकार तुम्ही करा. विवेकानंद ठीक आहे म्हणतात. गाडीचा प्रवास सुरू होतो. खरंच थंडी असते. ते पांघरून झोपतात. मध्यरात्री एका स्टेशनला गाडी थांबल्यानंतर फर्स्ट क्लासमध्ये चोरी करायला सोपी, कारण फर्स्ट क्लासमधली माणसं नाजूक असतात, श्रीमंत असतात. ते तेवढा प्रतिकार करू शकत नाही जेवढे सेकंड किंवा थर्ड क्लासमधली माणसं करते. पण आला तिथे तर कोणीच नाही आहे. एक हा धिप्पाड असे झोपलेला आहे. इकडे तिकडे बघतो तर त्याची काही बॅगही नाही आहे, काही सामानही नाही आहे. अशा वेळेला तो बघतो, पण त्यांनी पांघरलेली जी रजई आहे ना, ती सोन्याच्या धाग्याने अशी शिवलेली आहे. ही जरी आपल्याला घेता आली तरी आपल्याला भरपूर पैसे मिळतील. पण विवेकानंद हा चोर त्या मनाने किरकोळ होता हो.
विवेकानंद उजव्या कुशीवर झोपले होते, काढावं म्हणलं तर ते जागे होतील आणि मलाच पकडतील. नंतर डाव्या कुशीवर झोपले होते, उघड होतं. पहाटे 4 वाजता ध्यानाची वेळ झाल्यानंतर विवेकानंद उठले आणि उठण्यापूर्वी ते उताणे झाले. याच्या मनात त्यावेळेला त्यांनी ठरवलं होतं, उताणे होतील त्यावेळेला झरकन काढायचे आणि उडी मारायची गाडी स्लो झाल्यानंतर. पण विवेकानंद जागे होत आहेत की नाही हे बघण्यासाठी त्याची दृष्टी 1, 2, 3 तास जवळजवळ विवेकानंदांच्या चेहऱ्यावर होती आणि त्याच्यात परिवर्तन झालं. ज्यावेळेला विवेकानंद उठले आणि बघितलं तर समोर एक कुडकुडत बसलेला आहे. ते म्हणाले, अरे थंडीनं कुडकुडतोयस रे बिचाऱ्या जीवा, आपली रजई घेतली आणि त्याला पांघरली, ही तुझ्याचकडे असू दे. तो गडबडून गेला. तो म्हणाला की मी चोर होतो खरं, आता मला चोरी करावीशीच वाटत नाहीये. मी तुमच्या चेहऱ्याकडे बघत होतो, त्या शांत चेहऱ्याकडे बघता बघता माझ्या मनातले विचार बदलले, माझी प्रवृत्ती बदलली, हे लक्षात ठेवा. आणि आता मला मार्ग दाखवा, मला ही रजई वगैरे काही नको. ते म्हणाले, मी तुला दिले ना, ठेव. म्हटल्यास बाजारात विक, ते 4-5 हजार रुपये येतील, एखादा व्यवसाय सुरू कर आणि चोरी करणं सोडून दे. हा केवढा बदल झाला. हा अनुग्रह आहे, लक्षात ठेवा. विवेकानंदांना माहितीही नव्हतं की या माणसाचं लक्ष आपल्या चेहऱ्याकडे आहे आणि आपली जी ध्यान मुद्रा आहे, योग निद्रा आहे, त्याच्यात शांतपणे आपण बघतो, त्याच्यात बदल झालेला आहे. म्हणून गुरु बदल करतो म्हणजे नकळतही करतो, स्पर्शाने करतो, शब्दाने करतो, दृष्टीने करतो आणि नुसत्या अस्तित्वाने किंवा संकल्पानं करतो. ही गुरु नावाची शक्ती आहे. आणि सद्गुरू आपले महाराज जे आहेत ना, त्यांची शक्ती सगळ्या सद्गुरूंची एकच असते. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, स्वस्वरूपी मिळाले, अवघे मिळून एक झाले देहा. सगळे साधू दिसायला वेगळे असतात. ॲनी बेझंट थिओसॉफिस्ट होत्या. भारतातल्या विचार करता करता बरेचशा भारतीय विचार त्यांनी स्वीकारले होते. त्यांचं एक वाक्य आहे, म्हणाले, आश्चर्य वाटतं, नियती नावाची जी शक्ती आहे तिची 3 अद्भुत स्फुरण, तिच्या 3 लहरी, म्हणजे हे 3 सत्पुरुष एका काळात होऊन गेले. जवळजवळ अक्कलकोटला स्वामी समर्थ, शेगावला गजानन महाराज आणि शिर्डीला साईबाबा. यांचा पूर्व इतिहास संशोधकांनी शोधून काढला तरी लोकांनी तिकडे लक्ष दिलेलं नाहीये. आणि काय ह्या 3 व्यक्ती आहेत. व्यक्ती म्हणजे अव्यक्त शक्तीचं व्यक्त रूप आहेत. त्या सद्गुरू रूप आहेत, विश्वगुरू आहेत. त्या काय होतं त्यांच्याकडे. अक्कलकोट स्वामींची भाषा कधी कधी फार आपण म्हणतो ना, अशी ग्राम्य असायची भाषा. ते काही बोलायचे, शिव्या सुद्धा द्यायचे. उन्मनी अवस्था असते, पिशाच्य अवस्था असते, अवलिया अवस्था असते, किंवा आपण अवधूत म्हणतो तशी अवस्था असते. आणि स्वामी समर्थांसारखे या सगळ्या अवस्थेत कधी ना कधीतरी असतात. गजानन महाराजही तसेच. महाराजांना जे काही गुरु भेटलेले आहेत आपण बघणार आहोत, त्यापैकी काही असे उन्मनी अवस्थेतले, काही पिशाच्य म्हणलं त्या अवस्थेतले. मग त्यांच्यासमोर जाणं सुद्धा अवघड, हे लक्षात घ्या. पण हे बघूया, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, त्यांच्या डोळ्याकडे फोटोतल्या दृष्टीकडे बघणं सुद्धा अवघड जातं फार. काय तीक्ष्ण असेल ती दृष्टी. आणि ते त्यांना विचारल्यानंतर नाव नृसिंहभान आणि राहण गाव कुठलं, वडाचं झाड, आणि तिथे कुठे मूळ 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 असं ते सांगायचे. वडाचं झाड हा अक्षय वृक्ष आहे, कारण त्यांच्या पारंब्यातून नवीन वृक्ष निर्माण होतो. अक्षय वट आपण म्हणतो, म्हणजे अक्षय, अनंत, अखंड असं जे तत्व आहे, परमात्मा तत्व, जे मुळात गेल्यानंतर नमो शारदा मूळ चत्वार वाचा, म्हणजे वाणीचे सुद्धा मूळ आहे हा. कारण गणाधीश जो ईश सर्वागुण, मूळारंभ आरंभ, तो निर्गुणाचा मूळारंभ आरंभ, मूळ चत्वार वाचा, हे स्वामी समर्थ सांगत होते स्वतःचं स्वरूप काय ते सांगताना. आणि त्यामुळे काय की ज्या नंतर महाराज त्यांच्याकडे गेले होते, म्हणजे महाराजांचे हे समकालीन आहेत, ते सांगण्यासाठी त्यांच्या हातात एक अशी गोटी असते, लहान मुलं ज्या गोटीने खेळतात की नाही, मार्बल्स म्हणतात त्याला, तर ती असायची. त्याचे अनेक अर्थ लोकांनी काढलेले आहेत. पण एक अर्थ चिंतन, तुम्ही चित्र बघा त्यांचं आणि साधे डोळे मिटले तरी आपल्या डोळ्यासमोर त्यांचं चित्र येतं. एक तर आजानुबाहू होते, म्हणजे गुडघ्यापर्यंत लांब हात, आणि वटवृक्षाखाली उभे राहिले ना तर ते वटवृक्षासारखेच वाचायचे. 2 हात म्हणजे त्या पारंब्या आणि मध्ये तो उभा वटवृक्ष खरंच. आणि ते ज्या वेळेला हातात फक्त गोटी ठेवतात त्यावेळेला जणू काय आपल्याला सांगत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. हा मी आहे कोण?
हे लक्षात घ्या. मी आहे कोण? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. अनंत कोटी ब्रह्मांड म्हणजे आता कितीतरी युनिव्हर्सेस आहेत असं विज्ञान सुद्धा सांगायला लागलं. मल्टिपल युनिव्हर्सेस, अनंत कोटी ब्रह्मांड. पण ते घडवणारा कुठला तरी एक नायक असेल ना, कुठली तरी एक शक्ती असेल ना, तर तो नायक आहे ना, तो मी. आणि आय प्ले मार्बल्स विथ द युनिव्हर्स. म्हणजे मी खेळतो, अरे गोट्या खेळतो सगळ्या युनिव्हर्सची. हे एक एक ग्रह आहेत ना, ते जणू काही माझ्या गोट्या आहेत. हा पृथ्वी, हा बुध, हा मंगळ, आणि मी खेळतो. हा भाव निर्माण करा ना तुम्ही. अशक्य ते शक्य करतील स्वामी आपण म्हणतो ना, हा त्यांचा खरा अवतार आहे. महाराज तिथे गेल्यानंतर काय त्यांच्यात झालं ऐकताना आपल्याला खरंच सांगतो की डोळे पाणावतील की किती गुरुची शक्ती आहे. आणि महाराज ती शक्ती कणकण, थेंब थेंब, घोट घोट प्रत्येकाकडून कशी घेत होते आणि स्वतः कसे तयार झाले, हा आपण विषय आता बघणार आहोत. पण गंमत बघा, आधीच्या जन्मात काहीतरी तयारी असेल, आधीचे काहीतरी संस्कार असतील, नाहीतर वयाच्या 8व्या वर्षी संन्यास घेण्याचा आग्रह आणि संन्यास घेईपर्यंत तो आग्रह न सोडणं, हे शंकराचार्यांना कुठून आला हा विचार सांगा बरं. 8व्या वर्षी, 12व्या वर्षी लग्नाच्या भोवऱ्यावरून पळाले. स्वतःचा छोटा प्रपंच सोडून राष्ट्राचा प्रपंच केला. पण त्यांनी ते ही बुद्धी कुठून आली? काल सांगितलं ना, 6व्या वर्षी समर्थ रामदास चिंता करीतो विश्वाची म्हणतात. कुठून आला हा विचार? विवेकानंदांचं आयुष्य काही जास्त आयुष्य कमी आहे. 16 वर्षांचं आयुष्य होतं, ते वाढवून आणखीन 32 वर्षांचं काही करून दिलं व्यासाने. अशा एक आख्यायिका आहे शंकराचार्यांच्या जीवनात. समर्थ रामदासांना त्या मनाने 72-73 वर्षांचं आयुष्य मिळालं. पण विवेकानंदांना पूर्ण 40 वर्षे आयुष्य मिळालेलं नाहीये. अशा वेळेला त्यांना मुलगी सांगून आलेली आहे. आणि एवढा हुंडा त्या काळात मिळत होता की जे सगळे कुटुंबाचे प्रश्न सुटले असते. कारण वडील गेल्यानंतर काकांनी जवळजवळ त्यांना घरातून बाहेर काढलं होतं. अन्न दशा झाली होती. अशा वेळेला त्यांनी काय सांगितलं, धाकट्या भावांचे वगैरे लग्न कर, मी या जन्मात लग्न करायला जन्मलेलोच नाही आहे. हे कुठून उत्तर आलं सांगा बरं. आणि म्हणून ते म्हणायचे हा नित्यसिद्ध आहे, तुम्हाला कळणार नाही, हा होमा पक्षी आहे. होमा पक्षी हा वेदकालीन पक्षी आणि होता तसा पक्षी असा त्यांच्या चरित्रात उल्लेख येतो. 18व्या शतकापर्यंत 17व्या शतकापर्यंत असे असते. पण तो प्रतिकात्मक पक्षी जरी घेतला तरी तो इतक्या उंचीवर उडत असतो. ही आध्यात्मिक उंची आहे, लक्षात ठेवा की तिथे नर आणि मादी यांचा संयोग होतो. ते अंड ज्या वेळेला घालतात ते अंड खाली पडत राहतं. हवेच्या घर्षणाने, फ्रिक्शननी ते उबवलं जातं, त्यातून पक्षी बाहेर पडतो. आणि तो पक्षी इतक्या सत्वाचा असतो, लक्षात ठेवा, इतक्या शक्तीचा असतो की तो पक्षी खाली येताना त्याला पंख फुटतात, त्या पंखात शक्ती येते, त्याला जमीन दिसायला लागते. पण जमिनीला स्पर्श करण्यापूर्वी तो एकदम झेपावतो. तो आपले वडील, आई वडील ज्या उंचीला उडत असतात त्या उंचीला जातो. हा होमा पक्षी आहे. म्हणजे झाडावर घरटं बांधणं, झाड ते जमिनीच्या मुळात असणं काही नाही आहे याचा. तसा नरेंद्र हा होमा पक्षी आहे म्हणायचे. तुम्हाला कळेल एक दिवस. त्याला सिद्धी मिळवण्यासाठी सिद्धता करावी लागणार नाहीये, तो नित्यसिद्ध आहे असं म्हणायचे. आणि तो नारायण आहे आणि मी नर आहे. लहानपणापासून नरेंद्रचा ध्यान आपण काल पाहिलं होतं. मला काय सांगायचे, महाराजांना सुद्धा ही प्रेरणा इतक्या लहान वयात झाली कशी? 5व्या वर्षापासून ते एकांतात मध्यरात्री गुहेत आपण बघितलं होतं. ही प्रेरणा कुठून झाली? कारण त्यांच्यासमोर जे लिंगोपंतांचं जीवन होतं ते भजन, पूजन, आषाढीची वारी, शुद्ध एकादशीची वारी असंच होतं. ध्यान, एकांत, आणि तो सुद्धा मध्यरात्री, आणि तो सुद्धा नदीच्या गाठी, स्मशानाला शेजारी, आणि वय वर्ष 5-6. आपल्याला मागच्या अंगणात जायची भीती वाटते त्यावेळेला. आणि नंतर 9व्या वर्षी परत मध्यरात्री निघून गेलेले आहेत गुरुच्या शोधासाठी. आणल्यानंतर लग्न केलेलं आहे. पण तो ध्यास काही कमी झालेला नाही, ती तळमळ शांत झालेली नाही आहे. आणि मग महाराज निघालेले आहे. हे गुरुत्वाचं आकर्षण आहे. गुरुत्वाकर्षण हा शब्द आहे ना, दोन्ही अर्थाने वापरला जातो, प्रपंच आणि परमार्थ. एक गुरुत्वाकर्षण आहे ज्याला आपण ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. ग्रॅव्हिटी म्हणजे वर सोडलेली वस्तू खाली येणं, आणि ही प्रपंचाची दिशा आहे, लक्षात ठेवा. आणि गुरुत्वाचं आकर्षण म्हणजे अरे आणखीन आणखीन वर, आणखीन वर, आणखीन वर, असा विकास होत जाणं, हे गुरुत्वाकर्षण आहे. गुरुत्वाचं आकर्षण आहे म्हणजे मला कुठला तरी गुरु आणि मी कोणीतरी गुरु, माझ्यातलं गुरुत्व व्यक्त झालं पाहिजे. हे गुरुत्वाकर्षण अध्यात्मातलं आहे, ज्याला ग्रेस म्हणतात.
ग्रेस अँड ग्रॅव्हिटी नावाचं एक सुंदर पुस्तक आहे की ग्रेस म्हणजे ते गुरुत्वाकर्षण जे मला आध्यात्मिकदृष्ट्या मुक्त करतं आणि ग्रॅव्हिटी म्हणजे ते गुरुत्वाकर्षण जे मला प्रपंच करायला आवश्यक असतं. मातीत माझे पाय असतात, माझ्या घराचा पाया सुद्धा जमिनीच्या खाली गेलेला असतो. मी जे अन्न खातो, ज्या वनस्पती फळं वगैरे सगळी जमिनीच्या खाली ज्याची मुळं गेलेली असतात, ग्रॅव्हिटी आहे. म्हणून ग्रेस अँड ग्रॅव्हिटी आपल्याला दोन्ही पाहिजे. आपल्याला प्रपंचही पाहिजे, परमार्थही पाहिजे. पण प्रपंच आणि परमार्थ, प्रपंच किंवा परमार्थ, आधी प्रपंच मग परमार्थ असं नाही. उपनिषदकारांनी उत्तर दिलेलं आहे उभयांसह, सायमल्टेनियसली टुगेदर. म्हणजे प्रपंचच परमार्थ बनला पाहिजे, परमार्थाचा प्रपंच करू नका. प्रपंचातली प्रत्येक कृती ही आध्यात्मिक किंवा पारमार्थिक बनली पाहिजे. महाराजांचं चरित्र जसं आपण पुढे पुढे पाहत जाणार आहोत, त्यांच्या चरित्रातले प्रसंग पाहणार आहोत, त्या प्रसंगात आपल्या लक्षात येईल की महाराज हे आपल्याला त्यांच्या उदाहरणातून शिकवतात. म्हणून गुरुचा शोध घेणं म्हणजे गुरुत्वाचा शोध घेणं. आणि गुरु ही व्यक्ती जरी दिसली तरी मुळात ती शक्ती आहे. गुरु हे तत्व आहे. आणि आपल्या महाराजांचा आवडता शब्द गुरु हा आनंद आहे, मूर्तिवंत किंवा गुरु चैतन्य आहे. या चैतन्याच्या शोधासाठी महाराज आता घरून परवानगी घेऊन निघालेले आहे. आणि घरून परवानगी घेऊन निघाल्यानंतर अगदी लक्षात ठेवा की अनेक गुरु त्यांना केलेलं, गुरु सदृश पवित्र माणसं, आध्यात्मिक अधिकार असलेली माणसं, काही ठिकाणी महाराज शरण गेलेले आहेत. काही ठिकाणी त्या लोकांनी महाराजांना सांगितलेलं आहे की आज तुला उपदेश करण्याचा आमचा अधिकार नाही आहे. आपण ते सगळ्या गुरु महाराज जिथे जिथे गेले, एकाने गंमत म्हणून प्रश्न विचारला पण महाराजांनी मार्मिक उत्तर दिले. तो प्रसंग आधी पाहूया आणि एक एक गुरुची कथा आपण महाराजांनी केलेले गुरु म्हणण्यापेक्षा महाराजांचा गुरु शोध. त्यांनी प्रश्न विचारला, सगळे गुरु जर सारखेच आहेत तर पहिला गुरु जो तुम्हाला मिळाला त्यालाच तुम्ही शरण का नाही गेलात? सगळ्या गुरूंचं कार्य एकच आहे, शिष्यांचा उद्धार करणं, शिष्याला आपल्यासारखं बनवणं, शिष्याला चांगला माणूस बनवणं, त्याच्यातली आत्मिक शक्ती आहे ना ती व्यक्त करण्यासाठी त्याला मदत करणं, मार्गदर्शन करणं. हे जर सगळ्या गुरूंचं कार्य आहे तर तुम्ही इतक्या गुरूंचा शोध घेतला कशाला? आपण पुढे अनेक प्रसंग पाहणार आहोत. महाराजांची उत्तर देण्याची एक शैली होती. प्रश्न विचारणाऱ्याला महाराज प्रतिप्रश्न विचारायचे, अरे तुझा व्यवसाय काय आहे रे? मग त्याच्या व्यवसायाच्या अनुषंगाने उत्तर द्यायचे. ते त्याला इतकं बरोबर पटायचं. प्रश्न विचारण्याने सांगितलं, मी बँकेत काम करतो. अरे बँकेचं काम काय असतं रे? नाही, लोक आमच्याकडे पैसे ठेवतात डिपॉझिट आणि त्यांना पाहिजे तसे ते काढून घेतात विथड्रॉल. मग कधीतरी आम्ही व्याज वगैरे देतो, हा भाग निराळ, पण मुख्यतः पैसे घ्यायचे आणि त्यांना लागतील तसे द्यायचे, ठेव घ्यायची आणि त्यांना कायचे म्हणजे डिपॉझिट अँड विथड्रॉल. महाराज म्हणाले, सगळ्या बँकांचं काम सारखंच का? ते म्हणाले, अगदी सारखं असतं. मग लक्षात ठेव, मी तुझ्या बँकेत पैसे ठेवले आणि यांच्या बँकेत विथड्रॉ करायला गेलो काढायला, नाही, जिथे डिपॉझिट असेल तिथेच विथड्रॉल शक्य आहे. महाराज म्हणाले, मग मी दुसरं काय केलं? माझं जे पूर्वसंचित होतं, माझे जे ऋणानुबंध होते, माझ्यासाठी जो गुरु ठरलेला होता, माझं डिपॉझिट होतं ते, तिथूनच मी विथड्रॉ करणार ना. त्यासाठी मी निरनिराळ्या गुरूंच्याकडे गेलो. पहिल्यांदा महाराज गेले. बालसुलभ वृत्ती हो, महाराजांचं वय 12 वर्षांचं. कल्पना करा, 12व्या वर्षी आपण जर 6वी 7वीत असतो तर आपली काय प्रगती झालेली असते. एक सहज तुम्हाला सांगतो की संतांच्या चरित्राचा अभ्यास करताना 2 गोष्टी आपण थांबून वाचावं. संतांचं चरित्र कादंबरीसारखं असलं तरी नसतं, लक्षात ठेवा. फार गंभीर असतं ते, पण सुंदर असतं, मधुर असतं. ज्या वेळेला महाराज 12व्या वर्षी गुरुचा शोध घेत होते, उदाहरण महाराजांचंच घेऊया की 1845चा महाराजांचा जन्म आहे. 12व्या वर्षी म्हणजे 1857 साल महाराज उत्तर भारतातच फिरत होते की आपण आता बघणार आहोत. तिथे त्यावेळेला काय चाललं होतं? पहिलं स्वातंत्र्य युद्ध, झाशीची राणी तात्या टोपे इंग्रजांविरुद्ध लढत होते. म्हणजे एवढी धामधूम आजूबाजूला चालू होती. पण ह्यांचं ज्याला फोकस्ड म्हणतात ना, एका दिशेनं, ध्रुवताऱ्याच्या दिशेनं. आणि ध्रुवतारा कुठला? मला गुरुची प्राप्ती झाली पाहिजे, मला गुरुचा अनुग्रह झाला पाहिजे, मला गुरुची शक्ती मिळाली पाहिजे, आध्यात्मिक शक्ती. आजूबाजूला इतक्या घटना घडत असताना सुद्धा हा 12 वर्षाचा मुलगा एका दिशेने निघालेला आहे गुरु शोधायला. आणि ती दिशा जी आहे ना ती पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशी नाही आहे, लक्षात ठेवा. गुरु हीच ती दिशा आहे, अनुग्रह हीच ती दिशा आहे. गुरुचा शक्तिपाठ आपल्यात करून घ्यायचा, शक्ती संक्रमण, ट्रान्समिशन ऑफ शक्ती, मग अशी जो शब्द वापरला ते स्वीकारायचंय, ते ग्रहण करायचंय, तो अनुग्रह आहे. हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा महाराज निघाले.
कृष्णा आणि वारणा नावाच्या ज्या नद्या आहेत, हरिपूर नावाचं एक गाव आहे, तिथे साध्वी एक होती राधाबाई नावाची. साध्वी म्हणजे संत स्त्री, जनाबाई वगैरे या साध्वी. तर ती होती, रामभक्त होती हो. म्हणजे महाराजांना तर अगदी माहेरी आल्यासारखं वाटलं असेल. ती एवढी मनापासून राम नाम घ्यायची, रामाची भजनं गायची, तन्मय व्हायची की राम तिच्या भजनात डोलायचा. नामदेवाच्या कीर्तनात पांडुरंग डोलायचा. हे डोलायचं म्हणजे अशी कशी डोलेल मूर्ती? नामदेवच डोलत असतील आणि त्यांना ती मूर्ती डोलताना वाटली असेल, एवढं तरी मान्य करा ना. काय बिघडलं? म्हणजे नामदेव तन्मय झालेले आहे, देहभान हरपलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे. गोपींचं देहभान हरपलं म्हणून त्या गोपी झाल्या. एरवी त्या साध्या भक्त राहिल्या असत्या. भक्तातली श्रेष्ठ श्रेणी गोपींची आहे. आणि हे त्यांना प्रशस्तीपत्र म्हणजे सर्टिफिकेट नारद महर्षींनी दिलेलं आहे भक्तिसूत्रात. किती सांगू तुम्हाला मी भक्तीबद्दल. यथा व्रज गोपिकाना, व्रजभूमीतल्या गोकुळातल्या ज्या गोपी आहेत ना, त्यांच्याकडे बघा. म्हणजे कृष्ण भक्ती म्हणजे काय किंवा भक्ती म्हणजे काय. आणि भक्तीत फक्त द्यायचं असतं, घ्यायचं काहीच नसतं. घ्यायची अपेक्षा सुद्धा नसते. देव घेव नाहीच आहे. भक्तीत फक्त देणं आहे, पूर्ण त्याग आणि पूर्ण आपलं आत्मसमर्पण करायचं. तर ते त्या राधाबाईंनी 2 दिवस ठेवून घेतलं. त्यांच्याकडून 2 संस्कार महाराजांनी उचलले. महाराजांनी उचलले म्हणजे स्वतःवर करून घेतले. राधाबाईंनी ते मुद्दामून घडवले असं नाही, पण ही मोठ्या व्यक्ती अशाच असतात. त्यांच्या आजूबाजूला जरी आपण राहिलो, त्याला सत्संग म्हणतो आपण, तरी सुद्धा आपल्याला कितीतरी चांगल्या गोष्टी जमून जातात. आपल्यावरती व्हायब्रेशन्स म्हणजे स्पंदनं, त्यातून संस्कार घडतात. हे सगळं घडलं. एक म्हणजे काय, अतिथींची सेवा करायची. आल्या अतिथा म्हणतात ना, अन्न द्यावे आणि रामनाम सदैव घ्यावे. श्वासाश्वासावर नाम घ्यायचं, अखंड नाम आणि अतिथी सेवा, हे 2 संस्कार. आणि अन्नदान ही बाई करायची. अन्नदानाचा संस्कार महाराजांवर अनेक ठिकाणी झालेला आहे. पुढे तर इतका महत्त्वाचा म्हणजे इतका तो प्रभावी संस्कार असला पाहिजे. महाराजांनी सुरूच केलं अन्नदान. ज्यावेळेला ते स्वतः सद्गुरू बनून गोंदवल्याला आले, पहिल्या काही महत्त्वाच्या वर्षात त्यांनी काही महत्त्वाची कामं केली. त्याच्यात ते अन्न सत्र सुरू केलं, जे अजूनही सुरू आहे. तर लक्षात ठेवा, राधाबाईंच्याकडे 2 दिवस राहिले आणि तिथे त्यांनी बघितलं अतिथींची सेवा कशी करायची, अखंड रामनाम घेताना देहभावना कशी विसरायची. आणि लक्षात ठेवा, तिसरं म्हणजे काय की लोकांना अन्नदान कसं करायचं. पण समाधान झालं नाही. ती म्हणाली, मी कशी तुला अनुग्रह देणार, माझा एवढा अधिकार कुठे आहे. पण तू पुढे जा, मिरजेला अण्णाबुवा म्हणून आहे. पुढचा पत्ता मिळाला. मिरजेला अण्णाबुवांच्याकडे गेलं. अण्णाबुवा हे मगाशी सांगितलेल्या सगळ्या अवस्थेत असायचे, उन्मनी अवस्थेत असायचे. त्यावेळेला ते लोकांना विमनस्क वेडे वाटायचे. पण ते देहाची पातळीच नाही आहे, मनाच्या पलीकडे. म्हणोनी मनातीत होवोनी राहे. मनाच्या श्लोकात रामदास सांगतात, मनाच्या पलीकडे गेल्याशिवाय शांती मिळणार नाही. कारण मनाचा स्वभावच संकल्प विकल्पात्मक मना. संकल्प विकल्प, संकल्प विकल्प या लाटा मनावर असणारच. मनातीत झाल्याशिवाय आतल्या रामाचं दर्शन होणार नाही, आत्मा रामाचा अनुभव येणार नाही. आणि म्हणून अण्णाबुवाकडे गेले. अण्णाबुवा कुठे असतील पत्ता नाही. महाराज गेले तेव्हा ते उकिरड्यावर बसलेले होते. आणि महाराज बघितल्यानंतर आले, घट्ट मिठी मारली आणि सांगितलं, रे तुझं काम माझ्याकडे होणार नाहीये, आणखी कोणाकडे तरी जा. मग ते तसेच अवस्थेत असायचे. त्यांचं काही घर दार असं काही नाही. अवधूत वृत्ती ही एका अर्थाने. नंतर तिसरे जे आले ना, ते देव मामलेदार. त्यांचं आडनाव भोसेकर, यशवंत भोसेकर मामलेदार होते. 16व्या वर्षापासून 58व्या वर्षापर्यंत का 55व्या वर्षापर्यंत असेल मामलेदार. त्यांनी काम केलं, सरकारी नोकरी केली. पण सरकारी नोकरीत राहून एवढा स्वच्छ राहिला माणूस, सदाचारी, भ्रष्टाचारी नाही. लोकांची कामं जास्तीत जास्त कशी होतील, अडीअडचणीत सापडलेला मदत कशी होईल, मार्ग कसा काढला जाईल, म्हणून लोक त्यांना म्हणायला लागले, देव माणूस आहे, देव मामलेदार हे नाव पडलं. त्यांना अपत्य नव्हतं. नृसिंहाची उपासना होती त्यांच्या घरात. आणि सटाणे म्हणून नाशिकच्या भागात जे गाव आहे, तिथे महाराजांची त्यांची गाठ पडली. आल्यानंतर त्यांनी पुत्रवत प्रेम केलं महाराजांवर आणि सांगितलं, तू अनुग्रहासाठी जर माझ्याकडे आला असशील, मी गुरु हा तुझा, तर तो माझा अधिकार नाही रे. तुझा अधिकार माझ्यापेक्षा मोठा आहे. मला तो अधिकारच नाही आहे की ज्या अधिकारात मी तुला शिष्य बनवेन. पण तू पुढे जा, तुझं काम झाल्याशिवाय होणार नाही. मग तिथून ते आले, ते अक्कलकोटला आले. पायी प्रवास आहे, वय 12-13 साधारणतः 14व्या वर्षी त्यांना अनुग्रह झालेला आहे. हे 2 वर्ष जवळजवळ हा प्रवास चालू आहे. पायी बऱ्याचशा वेळेला अनवाणी आणि फक्त लंगोटी घातलेले.
महाराज जगत होते शंकराचार्यांचं ते स्तोत्र, कौपीनवंत खलु भाग्यवंत. म्हणजे फक्त कौपीनवंत म्हणजे कौपीन म्हणजे लंगोटी, लंगोटी घातलेलाच खलू म्हणजे खरोखर भाग्यवान असतो. तुम्हाला वाटेल नाही मग हे काय संसार करायचा नाही का, गाडी घ्यायची नाही का, असं नाही आहे. ही अवस्था निराळी आहे आणि लाखो लाखो लोकात एखादाच असा कौपीनवंत खलू भाग्यवंत. हे दत्तात्रेयांचं सुद्धा वर्णन आहे, हे शंकराचार्यांचं वर्णन आहे, हे संन्यासांचं वर्णन आहे. महाराज तसेच होते किंवा गोंदवलेलं असताना ते लंगोटी घातलेलेच असायचे. गोंदवल्याच्या बाहेर जाताना मग कधी फरगुल कधी कोट वगैरे असे घालून जायचे. पण एरवी महाराज म्हणजे तो अवधूतच होता, अवधूत वृत्तीतलाच होता. स्वामी समर्थ मगाशी उदाहरण दिलं होतं, पहाटेपासून ओरडायला लागले, आला आला माझा बाळ आला, आला रे आला माझा बाळ, बघा कुणी त्याला बोलाल तर याद राखा. कुठल्या बाळाबद्दल बोलताय, पण कुठला बाळ येणार आहे आणि बाळाचं त्या वय काय असणार आहे. आणि साधारणतः दुपारच्या वेळेला महाराज आलेले, गोरे हे लाल झालेले गुणामुळे, आणि भूक लागली असेल महाराजांना. ते आल्या, त्यांनी कुशीत घेतले. महाराजांनी नमस्कार केल्यानंतर उठून कुशीत घेतलं, पाठीवरून हात फिरवला, बाळा माझ्याकडे तुझं काम नाही हा, पण तुझं काम नक्की होणार आहे आणि लवकर होणार आहे. आणि म्हणून डाळिंबाने भरलेलं ताट महाराजांना दिलं, डाळिंबांच्या दाण्याने. महाराजांनी सगळे दाणे वाटून टाकले. ही परीक्षा असते घेतलेली की तुझ्याकडून जगाचं कल्याण होणार आहे का तू स्वार्थ साधणार आहेस. महाराज म्हणतात, छोटा स्वार्थ, खोटा स्वार्थ, त्याच्यासाठी मी जन्मलेलोच नाही. शिष्यांना सांगायचे स्वार्थ खराच आधार आहे, आणि खरा स्वार्थ स्व अर्थ, माझ्यासाठी. स्वस्थ म्हणजे स्वमध्ये स्थ, स्वस्थ म्हणजे निष्क्रिय नाही आहे, माझ्या आत जो राहतो तो स्वस्थ आहे. जो स्वतःसाठी काहीतरी कल्याणाचं करतो ना, तो खरा स्वार्थी माणूस आहे. महाराज तसे होते. पण आशीर्वाद दिला, कुणी दिला, स्वामी समर्थांनी आशीर्वाद दिला, माझा बाळ म्हणून. आणि महाराज पुढे गेलेले. महाराजांना यांनी छातीशी धरणं म्हणजे तो शक्तिपातच आहे. किंवा प्रत्येकाने महाराजांना स्पर्श केलेला आहे, उपदेश केलेला आहे, खाऊ घातलेला आहे आणि आपला संग दिलेला आहे, सहवास दिलेला आहे. महाराजांची तयारी होते हो, ही फार महत्वाची. महाराज तयार होऊनच आलेले असते, परंतु आता ही तयारी ह्या देहाच्या पातळीवरची ही तयारी आहे. त्याच्यानंतर ज्यांना दत्ताचा अवतार समजत होते असे माणिक प्रभू हुमणाबादला, आज माझा भाऊ येणार आहे म्हणून ते जाऊन बसले होते गावच्या सीमेवर. ते राजयोगी होते. काल तुम्हाला जे उदाहरण सांगितलं राजयोगी त्या रंगनाथानंदांचं, ते की 10 बोटात 10 अंगठ्या वगैरे सगळं, आणि पुढे गेल्यानंतर राजगुरू बनतात आणि परत ते येतच. ते म्हणतात तर हे देहाचे भोग आहेत, हे प्रारब्धाचे योग आहेत, आणि मी माझी बोटं त्या अंगठीत ठेवली नाहीत, मग अंगठ्या असल्यामुळे बिघडलं काय. नाव पाण्यात ठेवायचे, नावेत पाणी नको ना. हा फार महत्वाचा सिद्धांत आहे. म्हणून प्रपंचात तुम्ही राहा, पण प्रपंच नाका तोंडात जाऊन गटांगड्या खाऊन बुडाल इतका प्रपंच करू नका. नेटानं करू नका. नेटका नेमस्त एवढा करा, तुम्ही नक्कीच करा. समर्थांनी सांगितलंय आणि आपण त्याप्रमाणे करतो. पुढे काय सांगितलेलं आहे की ज्या वेळेला माणिक प्रभूंच्याकडे बरेच दिवस महाराज होते, आणि माणिक प्रभूंच्याकडे अन्नदान केवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हायचं. ते राजयोगी होते, म्हणजे असेच कपडे जरीचे घालायचे, पालखीतून वगैरे जायचे वगैरे सगळं. महाराजांनी सगळ्या प्रकारचं बघितलं. हे बाहेरून देह राजयोगात असताना आतून इतका मुक्त, इतका विरक्त, इतका निर्लिप्त किंवा अलिप्त असू शकतो माणूस. महाराजांच्या दृष्टीने तो आदर्श वस्तुपाठ होता, आदर्श होता, ज्याला रोल मॉडेल म्हणतात ते माणिक प्रभू. इतकं वैभव आहे, पण ते कशालाही चिकटलेले नाहीये. अंतस्त्यागी बहिर्भोगी. हा देह मिळाले, देहाचे प्रारब्धानुसार जे भोग आहे ते भोगलेच पाहिजेत. आतून पूर्णपणे त्यागी, आम्ही कशालाही चिकटलेलो नाहीये. त्याच्यानंतर अबूच्या पहाडात गेलेले. आज सुद्धा तिथे जंगल आहे. त्यावेळेला इतकं घनदाट जंगल होतं. वाघ, सिंह, इतर सगळे हिंस्र रानटी प्राणी, कसल्या वनस्पती, नाग वगैरे सगळे विषारी. आणि महाराज वर्ष 12-13 असेल कदाचित, ते जाऊन उभे राहिलेले त्या गुहेत, जिथे एक योगी होता. योगीला महाराजांना बघितल्यानंतर त्या योगी महाराजांनी प्रश्न विचारला, अरे तू इथे पोचलास कसा, आलास कशाला. ते म्हणाले, मी पोचलो कसा आणि आलास कशाला, त्याचं एकच कारण आहे, तुम्ही आणि तुमचं दर्शन. तुमच्या दर्शनाला मी आलेलो आहे. मग काही दिवस ठेवून घेतला. महाराजांच्या चरित्रात जे चमत्कार घडलेले आहेत. आज आपण एक विषय, काल जसे 2 प्रश्न घेतले होते, आज शेवटी एक प्रश्न घेऊया ना. चमत्कार म्हणजे काय? चमत्कार घडतात का चमत्कार करतात? आज चमत्कार नावाची अशी एक घटना घडते का?
असा काही विचार करूया. आणि मग आपल्याला लक्षात येईल की चमत्कार घडले, नमस्कार केला, विसरून गेला, ही अत्यंत अंधश्रद्धेपेक्षा वाईट घटना आहे. अंधश्रद्धावाले म्हणतील की चमत्कार वगैरे काही नाही, हा सगळी भोंदूगिरी असते, असू दे. पण आपण चमत्कारामुळे तो संत मोठा आहे असं न मानता त्या चमत्कारावर जर चिंतन केलं तर ते चिंतन आपल्याला उपयोगी पडणार आहे. चमत्कार घडतात, ते घडवत नाहीत, नाही तर ते जादूचे प्रयोग झाले. म्हणून गंमत बघा, तर अबूच्या पहाडातल्या योग्याकडे गेल्यानंतर ते म्हणाले, इथपर्यंत तू आलेला आहेस म्हणजे तू योगी आहेसच, तू सिद्ध पुरुष आहेस, तरी सुद्धा माझ्याकडे जे काही आहे ते मी तुला देतो. महाराजांनी तिथे काहीतरी सिद्धी योगाच्या काहीतरी निश्चित क्रिया साध्य केलेल्या आहेत. त्याप्रमाणे नंतर ते आले काशीला. काशीला त्रैलंग स्वामी म्हणून होते, तेलंग स्वामी त्याला म्हणायचे. हे सुद्धा असेच सिद्ध पुरुष होते. त्यांना अशा सिद्धी प्राप्त होत्या की वाळूत उघडे पडलेले असायचे दुपारी 12 वाजता, काय तापलेल्या वाळूत, आणि कोणीतरी त्यांना खोलीत आणून ठेवलं आणि म्हणून जाऊन परत ते तिथे गेलेले असायचे. एकदा त्यांना कुलूप बंद खोलीत ठेवलं तर कुलूप लावून होईतोपर्यंत ते खोलीच्या बाहेर आलेले होते. आता या सिद्धी असतील. महाराज यांच्या सहवासात राहिले. महाराजांनी सिद्धींचा कधीही प्रत्यक्ष उपयोग केलेला नाहीये. आपल्याकडे काही सिद्धी आहेत हेही कधी सांगितलेलं नाही, पण शिकलेले मात्र आहेत. त्या त्रैलंग स्वामी महाराज ज्यावेळेला भजन गायचे आणि ज्यावेळेला नाम घ्यायचे तेव्हा त्रैलंग स्वामींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागायच्या. किती गोड आहेस रे तो, किती पहुंचाव व्हा, म्हणजे तुझा अधिकार या लहान वयात केवढा आहे. अरे तू म्हणतोस ना राम नाम घेतोस त्यावेळेला माझं सगळं अंतःकरण जसा सतारीचा झंकार निघतो ना तसं झंकारून जातं, डोळ्यातून पाणी येतं, रोमांच उभे राहतात, अष्टसात्विक भाव म्हणतात ते जागे होतात. आणि महाराज त्यांच्याकडे गुरु माझे बना म्हणून गेलेले आहेत. महाराजांनाच त्यांनी गुरु मानलेला आहे, पण मानलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे. काशीतच एक योगी आहे, त्यांची पाठशाळा आहे, विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांना जे निरनिराळे विषय शिकवत आहेत. महाराज तेजस्वी होते हो. ते तेजस्वी विद्यार्थी आल्यानंतर त्यांना इतकं बरं वाटलं, ते म्हणाले तुम्ही या विद्यार्थ्यांना शिकवताय, ते सगळं मला शिकायचं असेल तर मला किती दिवस लागतील. म्हणाले 18 वर्ष लागतील. महाराज म्हणाले मला 3 दिवसात शिकवणार आहात का? आणि 3 दिवसात शिकवणार का या प्रश्नाच्या मागे जे ओज आणि तेज होतं ना ते बघितल्यानंतर ते योगी त्यांच्यापेक्षा 4पट किंवा 5पट वयाचे असतील. त्यांनी महाराजांचा पदस्पर्श करून नमस्कार केला आणि सांगितलं मी काय तुम्हाला शिकवणार आणि मी काय तुम्हाला अनुग्रह देणार. महाराजांचा हा गुरुचा शोध चाललेलाच असतो. या शोधाबाबत असं म्हणलं जातं की साधा हरवलेल्या व्यक्तीचा शोध म्हणल्यानंतर आपण त्याचा फोटो आणि वर्णन देतो, या रंगाचे कपडे घातले होते, इतकी उंची, हे सगळं सांगतो. मग तुम्ही आता गुरुचा शोध घ्यायला गेला ना तर गुरु म्हणजे कोण, गुरु म्हणजे कसा, हे जर तुम्हाला माहीत असेल तर शोध कशाला घेता, आणि माहीत नसेल तर शोध म्हणजे तुम्ही नक्की काय घेणार आहात? सत्याचा शोध. अरे सत्य म्हणजे काय माहीत आहे का? शोध घेतोयस नाही, मग तुला सत्य मिळालं तरी कसं कळणार आहे? नाही, मला सत्य म्हणजे काय माहीत आहे आणि मी ते शोधायला निघालोय. शोध घेतोच कशाला जर माहीत आहे तर? शोध घ्यावा लागतो. हा आपला शेवटचा मुद्दा आहे आता, की आपलं झालंय काय तुम्हाला सांगू. तुझे असून तुझं पाशी परी तू जागा चुकलासी, काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशासी, कुठे शोधीशी रामेश्वर आणि कुठे शोधीशी काशी. हे साधं गीत आहे पण त्याच्यात केवढा आध्यात्मिक अर्थ आहे. अरे देव बोलतो बाळमुखातून, देव डोलतो उंच पिकातून, पण हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासून जाशी, कुठे शोधीशी रामेश्वरन कुठे शोधीशी काशी. काशी आणि रामेश्वर ही कशी जिओपॉलिटिकल किंवा भौगोलिक अशी तीर्थक्षेत्र नाही आहेत ते. काश्यते प्रकाशते ती काशी आहे, लक्षात घ्या. आणि रामेश्वर म्हणजे प्रत्यक्ष राम हाच ईश्वर आहे. रामाचा ईश्वर म्हणजे शंकर आहे आणि राम आहे ईश्वर ज्याचा, असा रामही आहे. राम आहे आणि ईश्वर म्हणजे शंकर आहे. आणि शंकर म्हणजे कल्याण करणारी शक्ती, शम म्हणजे कल्याण आणि कर म्हणजे करणारी शक्ती. आणि राम म्हणजे रमतो आणि रमवतो. कृष्ण म्हणजे आकर्षित करतो आणि आकर्षिला जातो. हे त्या शब्दांचेच अर्थ आहेत. दत्त म्हणजे दिलेला. आपल्याला थोडं जे मराठीचं ज्ञान आहे त्यातून काल पहिला जो मुद्दा होता की शब्दांची टर्फल कवच काढून टाका. साधा कोकणनट आपण म्हणतो, नट आहे ना तर वरची बाहेरची करवंटी किंवा कट्टी आपण काढून टाकली पाहिजे. मग आत पाणी आहे गोड आणि खोबरं आहे. महत्वाचं आहे. तुम्हाला जर सबस्टन्स पाहिजे म्हणजे गाभा गर्भ पाहिजे
तर वरचं फोडलं पाहिजे. आपण गुरूंचं चरित्र, महाराजांचं चरित्रच गोड आहे हे लक्षात ठेवा. पण तरी सुद्धा गोडी आपण महाराजांच्याच कृपेनं, महाराजांच्याच प्रेरणेनं, महाराजांच्या साक्षीनं, महाराजांच्या पायाशी बसून आपण त्या गोडीचा आनंद लुटतोय. कारण महाराजांचं चरित्र हे रसमालयम रसालयम, मूर्तिमंत रस आहे तो. आणि हा रस कसा अमृताहुनी मधुर, असा नुसता नामाचा रस नाही, तर तो भक्तीचा रस आहे, तो अनुभवाचा रस आहे, तो अनुसंधानाचा रस आहे. या रसात आपण न्हावून निघूया. आज इथेच थांबूया. याच्यानंतर एक माळ आपण जप करणार आहोत, एक श्लोक म्हणणार आहोत आणि शांतीपाठ म्हणणार आहोत. आता हा आपला विषय संपल्यामुळे महाराजांचा एक श्लोक म्हणूया, जो आपण समाधी पाहता म्हणतो तो. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवीत्यासी आनंद देते, मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.